बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. शरद पवार लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीत पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांमध्ये राज्यभरात दौरे करून संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बारामती ॲग्रोला दिलेली MPCBची नोटीस हायकोर्टानं रद्द केली. त्यामुळे रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला. जे आक्षेप असतील त्यावर नवीन नोटीस जारी करण्याचे आदेश देण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळानं बारामती ॲग्रो विरोधात काढलेली ऑर्डर रद्द करण्यात आली. यावर सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. अदृश्य शक्ती मराठी माणसाच्या मागे लागली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या नेत्यांनी भांडणं करावी आणि दिल्लीतली अदृश्य शक्ती त्याची मजा पाहिली. मात्र हे घडू देणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. मर्जीतील ठेकेदाराला कामं देऊन त्या बदल्यात भाजप आमदार सुरेश भोळे 5% कमिशन घेतात असा आरोप उबाठा गटाचे नेते सुनील महाजन यांनी केलाय. महाजन यांच्या गंभीर आरोपामुळे जळगावातलं राजकारण तापलंय. राज्यात विधानसभा लोकसभा महायुती एकत्र लढणार आहेत. विधानसभेत 200+, लोकसभेत 48+ जागा विजयी करण्याचा निर्धार असल्याचं भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींनी सांगितलं. रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून प्रश्नाला मात्र बगल दिली. तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गडचिरोलीत सीमेला लागून असलेल्या मंथनी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा रोड शो पार पडला. काँग्रेसनं तेलंगणा राज्य दिलं असून काँग्रेस तेलंगणात सत्तेत आल्यास 6 हमी योजना लागू करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांना रणांगणात उतरवणार आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 40 नेत्यांचा समावेश असणार आहे. धाराशिवमध्ये एडेश्वरी मंदिराच्या 204 पायऱ्या गुडघ्यावर चढून पंकजा मुंडे समर्थकानं अनोखं साकडं घातलं. पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्या अशी प्रार्थना करत मनद इनकर यांनी हा नवस केला. जळगावमध्ये भाजपकडून मेरी माटी मेरा देश उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मातीचे कलश जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र करण्यात आले. यावेळी विविध पारंपरिक वेशभूषा करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम या 2 महिलांना नाशिकमधून अटक केली आहे. या दोघींनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. ड्रग माफिया ललित पाटील 2020 पासून येरोडा कारागृहात अटकेत होता. मात्र याच काळातील त्याचे पत्नीसोबतचे हॉटेलमधले फोटो समोर आले. ससून रुग्णालयातून पसार झाल्यावरही ललित पाटील या पंचतारांकित हॉटेलमध्ये होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे समोर आलं. त्यामुळे येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून रुग्णालयाचं व्यवस्थापन यांच्या कारभारावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सुषमा अंधारेंचं वक्तव्य हास्यास्पद असून ललित पाटील प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलंय. या वक्तव्याप्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. प्रकरणात कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचंही ते म्हणाले. राज्याचं उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाईंकडे आहे. ड्रगचा कारखाना उभा राहतो आणि त्यांना ते माहीत नसेल तर ते नापास झाले तसं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं. मी जे बोलले त्यातला एकही शब्द मागे घेणार नाही. माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही असं त्यांनी म्हटलं. मराठा आरक्षणासाठी मुंबईत एका आंदोलकानं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येतोय. सुनील कावळे असं या व्यक्तीचं नाव असून त्यानं वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या केल्याचं समोर आलंय. कावळे मूळचे जालन्याचे असून उदरनिर्वाहासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होते. मराठा आंदोलनातील कार्यकर्ते सुनील कावळे यांनी आत्महत्या केली. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी कावळेंच्या घरी जाऊन भेट घेतली आणि नातेवाईकांचं सांत्वन केलं. सुनील कावळे यांच्यावर शुक्रवारी सकाळी संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुनील कावळेंच्या आत्महत्येची बातमी धडकताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. कावळे यांच्या मित्रांनी सुनील कावळे अमर रहेच्या घोषणा देत मराठा आरक्षण तातडीनं देण्याची मागणी केली. राशन ग्रुप चिकणगाव या व्हॉट्सअप ग्रुपला बुधवारी रात्री 12:03 कावळे यांनी 4 पानी सुसाईड नोट टाकली. मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला असून 22 ऑक्टोबरला पुढची दिशा स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
जिथं जिथं मराठा आहे त्या सगळ्या ठिकाणी जाणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. येत्या 24 तारखेला चौंडीत धनगर समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मनोज जरांगे पाटील आणि मंत्री तानाजी सावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दोडतल यांनी दिली. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी आणि महातपुरी या गावांनी मराठा आरक्षणाच्या मागणीकरता ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. दलित, ओबीसी आणि मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी निर्णयाला पाठिंबा दिला. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे गावकऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला. सर्व राजकीय पक्षांना विरोध दर्शवणारे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे धान पिकाला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. बारामतीत पायलट ट्रेनिंग विमानाचा अपघात झाला. अपघातात 2 जण जखमी झाले. विमान उड्डाण प्रशिक्षणाच्या दरम्यान रेड बर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात झाला. सांगलीच्या अनेक भागात बुधवारपासून आकाशात विमानाच्या घिरट्या दिसून येत आहेत. आटपाडी, तासगाव, सांगली या भागात विमानं दिसून आल्यानं नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली. ही विमानं बारामतीच्या प्रशिक्षण केंद्राची शिकाऊ विमानं असल्याची माहिती समोर आली. लातूरमध्ये स्वतंत्र विद्यापीठ व्हावं अशी मागणी गेल्या 12 वर्षापासून आहे. अनेकदा आंदोलन करून सुद्धा ही मागणी पूर्ण होत नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख पोस्ट कार्ड पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. भुसावळ शहरात प्रांत अधिकारी आणि नगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येते. ही कारवाई दसरा दिवाळीच्या दरम्यान थांबवावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटलांनी केली आहे. उदगीर शहरात नगरपालिकेनं मच्छी मार्केटसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे. याबद्दल 15 वर्षापासून मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लातूरच्या औसा शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. दररोज 100हून अधिक वाहनांवर कारवाई केली जाते. महामार्गावरील अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. अमरावतीत सध्या नवरात्रोत्सवाचा माहोल आहे. यावेळी होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये खासदार नवनीत राणा सहभागी होत आहेत. परतवाडा ते चिखलदरा या पायदळ यात्रेत सहभागी झालेल्या राणा यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. साताऱ्यात जिल्हा परिषद मैदानावर भरलेल्या कृषी प्रदर्शनात 1.5 कोटीचा रेडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रेड्यासोबत फोटो काढण्याचा त्यांना मोह आवरला नाही. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी चिपळूणमधल्या पुलाची पाहणी केली. ईगल इन्फ्रा या कंपनीला उड्डाण पूल बांधण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांना 3000 कोटींची कामं कशी दिली? कंपनीचा आणि तुमचे काही लागेबांधे आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नवी मुंबईतल्या कोपरखर्णी इथं मैथिली ग्रुपच्या वतीनं बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी क्रेन पडून 3 कामगार जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 1 कामगार गंभीर जखमी आहे. मैथिली ग्रुपच्या बांधकाम व्यावसायिकाशी चर्चा केली असता त्यांनी या प्रकरणावर बोलणं टाळलं. भारत विरुद्ध बांगलादेश सामना मावळमधल्या गहुंजे स्टेडियमवर सुरू आहे. अनेक क्रिकेटप्रेमींना तिकीट न मिळाल्यानं स्टेडियमच्या बाहेरून क्रिकेटचा आनंद घेत क्रिकेटप्रेमी टीम इंडियाला सपोर्ट करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या धरणांनी तळ गाठला असून जिल्ह्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलंय. असं असतानाही हे पाणी पुन्हा लातूरला देण्यात आलं. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी राजकीय वजन वापरून हे पाणी पळवल्याचा आरोप करण्यात येतो. गुंगी येणारी औषधं आणि गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश करण्यात आलाय. या प्रकरणी शहर पोलिसांच्या पथकानं 2 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून औषधाच्या 42 बॉटल्स आणि 3000 गोळ्यांसह 1,27,000चा मुद्देमाल जप्त केला. अकोला जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक आणि निर्यातदार यांच्यासाठी अकोल्यातल्या ICAI या भवनमध्ये विनामूल्य कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती एका व्यासपीठावर उपलब्ध होण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जवाहर साखर कारखान्याच्या साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर दगडफेक करत वाहतूक रोखून धरली. राजू शेट्टी यांच्या पदयात्रेवेळी हा प्रकार घडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. सध्या कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 3,300 रुपये दर मिळतोय. त्यामुळे आता शेतकऱ्याला दिलासा मिळाला.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं उपोषण केलं। महसुली कागदपत्रांमध्ये फेरफार करून 32 गुंठे जमीन हडपल्याचा महिलेने आरोप केला। या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे। कल्याणच्या टाटा पॉवर परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला। परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। लातूरात काँग्रेस आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सोयाबीनच्या गंजीसमोर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरती करण्यात आली। जिल्ह्यातल्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून बाजारात सोयाबीनचे भाव पडलेत। कितीही आंदोलनं केली तरी सरकार लक्ष देत नाही, म्हणून हा संताप व्यक्त करण्यात आला, आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीच्या पिंपळदरीत गेल्या वर्षीच्या पीक नुकसानीच्या सर्वेक्षण फॉर्मवर विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या केल्याचं चौकशीअंती उघड झालं। मात्र केवळ एकाच गावात नाही तर हिंगोलीतील अनेक गावात ICICI लोंबार्ड कंपनीनं अशीच फसवणूक केल्याचं समोर येतंय। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। सांगलीत आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शनं केली। विविध मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। राज्य सरकारनं सुरू केलेल्या कंत्राटी भरती विरोधात बुलढाण्यात विद्यार्थी आक्रमक झाले। खामगाव इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात आला। ऊसतोडणी मजुरीचा दर प्रतिटन 550 रुपये करण्यात यावा। ऊसतोड मजुरांना माथाडी कामगारांचा दर्जा द्यावा। या मागण्यांसाठी शिवशाही ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे। मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला गेला आहे। शाळांच्या खासगीकरणाला विरोध करत दारिद्र्यरेषेखालील ग्रामस्थांना हक्काची जागा देण्यात यावी या मागणीसाठी जळगावात निळे निशाण संघटनेनं निदर्शनं केली। या आंदोलनाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। बदलापुरात पालिकेच्या सुरक्षा रक्षकानं कर्तव्यावर असताना आत्महत्या केली। BSUP घरकुल प्रकल्पात हा प्रकार घडला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। शिरूरमधील खंडणीखोर टोळीचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय। कारवाईत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 5 पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहेत। धुळ्यात कापसाच्या शेतीत गांजाची लागवड केल्याचं समोर आलंय। शिरपूरच्या गोरक्षनाथ पाडा शिवारात गुन्हे शाखेनं छापा टाकला। कारवाईत 56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे। गोंदियाच्या सिंधी कॉलनीत एक दारुड्यानं घराच्या छतावर चढून गोंधळ घातला। पोलीस आणि स्थानिकांनी मोठ्या शर्थीनं त्याला खाली उठवलं। काकानंच आपल्या विवाहित पुतणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। माहेरी आलेली मुलगी मुलासोबत बोलली म्हणून संशय व्यक्त करत ही हत्या करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यातील खडकी परिसरात ही घटना घडली। पुण्यातील संगम पुलाजवळील मुळा रोडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्यानं परिसरात धुराचे लोट पसरले। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणलं आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। पुण्याच्या प्रसिद्ध ज्वेलर्स दुकानांवर आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत। हडपसर, मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी धाडसत्र सुरू आहे। छापेमारीसाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा पुण्यात दाखल झाला। लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेसमधल्या पॅन्ट्री कारचा एक व्हिडिओ समोर आला। या ट्रेनच्या पॅन्ट्री कारमध्ये चक्क उंदीर अन्नपदार्थांच्या आजूबाजूला फिरत आहेत, तसंच ते अन्न खाताना दिसत आहेत। याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सारवासारव केल्याचा प्रशासनाचा दावा आहे। नाशिकच्या सातूर शिवाजीनगर परिसरात अज्ञात व्यक्तीनं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। आज ललित पंचमीच्या निमित्तानं तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली। नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली। देवीचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। अहमदनगर जिल्ह्यात तहाकारी गावात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। इथल्या जगदंबा मंदिराची 8व्या-12व्या शतकात निर्मिती करण्यात आली। भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात। शारदीय नवरात्रोत्सवातील ललित पंचमीच्या निमित्तानं टेमलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी संपन्न झाला। कोल्हापुरातील अंबाबाईचं पारंपरिक लवाजम्यासह त्र्यंबोली देवीची भेट घेतली। गोंदिया शहरात नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महाकाल मंदिराचा आकर्षक देखावा साकारण्यात आला। त्यासोबत कोयंबतूर
आदिनाथाची मूर्ती, 12 ज्योतिर्लिंग प्रतिकृती यासह विविध देखावे साकारण्यात आले. देखावा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेतील युद्धाला 13 दिवस उलटले. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल झालेत. आम्ही इस्रायलबरोबर उभे आहोत असं सांगत सुनक यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला. तब्बल 3 वर्षांनंतर म्यानमारमधील रंगीबेरंगी पॅगोडा फेस्टिवल पार पडला. कोविड काळानंतर पहिल्यांदाच फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शेकडो बोटी सहभागी झाल्या. दीपिका पदुकोण पाठोपाठ टायगर श्रॉफची सिंघम अगेनमध्ये एंट्री झाली आहे. टायगर श्रॉफच्या या चित्रपटातला लुक समोर आलाय. टायगर सिंघम अगेनमध्ये एसीपी सत्याची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. सलमान खान आणि गायक अरिजित सिंग यांच्यातला वाद आता संपुष्टात आलाय. सलमानच्या आगामी टायगर 3 चित्रपटासाठी अरिजितनं गाणं गायलंय. सलमाननं एक पोस्ट शेअर करत स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे. मराठी चित्रपट झिम्माच्या घवघवीत यशानंतर लवकरच झिम्मा 2 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 24 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंविरोधात लोकसभा लढवणार का, ही चर्चा का पुन्हा सुरू झाली आहे, जाणून घेणार आहोत स्पेशल रिपोर्टमधून रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर.